तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव विठ्ठला श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मुक्तारं कलिपंकमग्न जनता वृंदस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन जो सरे चरणा संताचिया चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने आवाजी सद्गुरु दास तुका आवाजी सद्गुरु दास तुका आवाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शान्तं विग्रहं परानन्दम् ईशमालन्दी वल्लभम् ओम नमो करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकार व्याप्तमेन चराचरं तदंदर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संतपर या प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे संतांचं अवतार कार्य वर्णन करण्याबरोबरच संत कीर्ती वर्णनातील आपली असमर्थताही व्यक्त करतात विठ्ठला या पुण्यपावन भूमीमध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे या सप्ताहाचं हे 8वं वर्ष आहे।
नेवासा शहर ग्रामस्थ व तरुण मंडळ यांच्या आयोजनानं आणि हिंदू नववर्षाच्या निमित्तानं म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज, योगी मनोहरनाथ महाराज, गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज, राऊत बाबा, महंत गुरुवर्य शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज, महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज, बाबासाहेब महाराज पदार, महंत सुनील गिरीजी महाराज, उद्धवजी महाराज मंडलिक, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज, गहिनीनाथ महाराज आढाव, भगवानजी शास्त्री जंगले शास्त्री, महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने हा सोहळा संपन्न होतो आहे. या सोहळ्याचे संयोजक आहेत हरिभक्तीपरायण नारायण महाराज नजन नेवासा. ज्ञानेश्वरीचं पारायणही या ठिकाणी आहे. पूजनीय चंद्रकांतजी महाराज मुळे हे त्या पारायणाचं नेतृत्व करत आहेत. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील वारकरी मंडळी भाविक मंडळी उपस्थित आहेत. अनेक महाराज मंडळीही या ठिकाणी आहेत. पूजनीय माऊली देखील या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन श्री गुरु कृपेनं सुचेल तसं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस वारी बंद झालेली होती, पुन्हा ज्यावेळेस आरंभ करायचा होता त्या वारीचा, त्यावेळेस माऊलींनीच मला त्या वारीचं कीर्तन सांगितलं आणि याच अभंगाचं आपण काहीसं चिंतन त्यावेळेस केलं होतं. ती जी वारी होती, योगायोगाने माऊलींनी मला सांगितलं की वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज या वारीला प्रतिवर्षी जे कीर्तन करायचे हाच अभंग घ्यायचे. योगायोगाने मला तो सुचला. आज खरं तर मी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी या अभंगाचं चिंतन करण्याच्या विचारात होतो. गेली 4-5 दिवसापासून त्याचं अनेक ठिकाणी चिंतन केलंय. पण त्या भावाक्षराची गाठी या प्रथम चरणाच्या पूर्वार्धाच्या पुढं काही गाडी सरकलेली नाही आहे. कारण ज्ञानोबारायांनीच ज्ञानेश्वरीचं जे वर्णन या भावाक्षराची गाठी या रूपानं ज्ञानेश्वरीमध्ये सर्वत्र केलेलं आपल्याला आढळतं. ते काही 1, 2, 4 कीर्तनामध्ये संपणारा विषय नाही आहे. सूत्रमय अशी संतांची भाषा असते. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम असतो भमणवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुहू असं सूत्राचं जे लक्षण शास्त्रकारांनी केलेलं आहे. अल्पाक्षरम, अक्षर थोडीशी आहेत, पण विश्वतोमुखम सगळ्या विश्वाला गवसणी घालेल एवढा व्यापक अर्थ त्या अल्प असलेल्या अक्षरांमध्ये दडलेला आहे. कुणाच्या अक्षरांमध्ये? संत पुरुषांच्या. ज्ञानोबारायांनी जणू काही या सूत्राचंच विवेचन एका ओवीमध्ये केलेलं आपल्याला आढळून येतं. जैसे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही अशा समर्थ शब्दांची योजना या ग्रंथांमध्ये करणार आहोत. किती शब्द कसे असणार आहेत? थोडेसे असणार आहेत, पण त्याचा जो अर्थ असणार आहे, त्या अर्थाची जी व्यापकता असणार आहे ती किती विशाल असणार आहे. तर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. बिंब तरी बचकेची एवढे. बचक हा ग्रामीण शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे. मुठभर हा प्रमाण भाषेतील तो शब्द आहे. शहरातील एखाद्या मुला किती शेंगदाणे घेतले तो काय सांगेल? मुठभर घेतलं. आणि तोच प्रश्न ग्रामीण खेडूत असलेल्या व्यक्तीला मुलांना आपण विचारला तर ते काय म्हणतील? बचक भर घेतली. ज्ञानोबारांनी बचक शब्द वापरलेला आहे. बिंब तरी बचकेची एवढे. सूर्यबिंब ज्यावेळेस माध्यान्नाला आल्यानंतर या भूमीवरून भूतलावरून आपण पाहतो त्यावेळेस ते केवढं असतं? ज्ञानोबाराय म्हणतात बचकेत मावेल एवढंच असतं, बचक भरच असतं. पण जरी ते सूर्यबिंब बचकेत मावेल एवढंच असलं तरी देखील त्याचा प्रकाश मात्र बचक भर नसतो, तर तो या त्रिभुवनालाही प्रकाशित करून उरणाराच असतो. हे दिलं उदाहरण दिलंय. अगदी त्याचप्रमाणे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आम्ही ज्या समर्थ शब्दांची योजना या ग्रंथांमध्ये करणार आहोत त्या शब्दांचे अर्थ तितके व्यापक आहेत असं तुम्ही जाणा. विठ्ठला नाथ महाराजांच्या षष्ठी उत्सवानिमित्ताने काही कीर्तन त्या ठिकाणी करण्याचा सुयोग सद्भाग्य मिळालं. त्या ठिकाणी देखील आम्ही त्या गीता मंदिरामध्ये असं सांगितलं होतं
एका कीर्तनकारानं एकच अभंग पण वारंवार त्याविषयी चिंतन करून आयुष्यभर यावत आयुष्य त्याचं चिंतन केलं. एका कीर्तनकारानं तोच अभंग आयुष्यभर पण अभ्यास करून हे पद घातलंय मी, नाहीतर बरेच सापडतील एकच अभंग आयुष्यभर करणारे. अभ्यास करून वेगवेगळ्या अंगानं त्याचं चिंतन करून तो कीर्तन करेल तर त्याचं आयुष्य कमी पडेल. आयुष्यभर त्या एकाच अभंगाचं वेगवेगळं चिंतन करून देखील त्याचं आयुष्य उन पडेल, कमी पडेल, पण अर्थ तसाच राहील. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगाचा शब्दशः अर्थ मी एकदा आपल्याला सांगतो, मग आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये त्याचा काहीसा विस्तार करणं आपल्याला शक्य होणार आहे. तुकाराम महाराज संत पुरुषांसमोर उभे आहेत, त्यांना नमस्कार केलेला आहे, हात जोडून उभे आहेत. अंतःकरणामध्ये संतांविषयीचा प्रचंड कृतज्ञता भाव आहे. संतांविषयी त्यांना काही बोलावं वाटतंय, पण अंतःकरणामध्ये आणखीही एक वृत्ती निर्माण झालेली आहे की ज्या संतांविषयी आपल्याला काही कथन करावं वाटतंय, बोलावं वाटतंय, हे खरं आहे, पण या संतांचं महत्त्व वर्णन करण्याची योग्यता आपल्यामध्ये नाही, अशी देखील एक सुप्त भावना अंतःकरणामध्ये त्याच वेळेस आहे. ज्या वेळेस तीव्रतेनं संतांचं वर्णन करावं वाटतं त्याच वेळेस संत वर्णनामध्ये आपण तेवढे समर्थ नाहीत, अशी ही जाणीव होते आहे. जी चित्ताची घालमेल अवस्था झालेली आहे त्यातून हे उद्गार बाहेर पडलेले आहेत. वर्णन केल्याशिवाय तर राहत नाहीत, पण तुमचं वर्णन करण्यामध्ये मी असमर्थ आहे असंही सांगितल्याशिवाय राहत नाही. अनेक अभंग आपल्याला त्या संदर्भात पाहता येण्यासारखे आहेत. तुकाराम महाराज हात जोडून संतजनांना म्हणतात, हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात, तुमची कीर्ती अगाध आहे, तुमची कीर्ती वर्णनीय आहे, ती वर्णन केली पाहिजे, ती करणं लाभप्रद आहे, पुण्यकारक आहे, श्रेयस्कर आहे. अनेकांनी तुमची कीर्ती वर्णन केलेलीही आहे, मलाही कीर्ती वर्णन करावी वाटते, पण तुमची कीर्ती वर्णन करण्यामध्ये मी समर्थ नाही. मजसारख्या पतितानं तुमची ही जी कीर्ती आहे ती काय वर्णन करावी. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. कारण हे संतजन हो, तुम्ही या भूतलावरती जे आलेले आहात त्यामध्ये तुमचं स्वतःचं काहीच प्रयोजन नाही आहे, तुमचा स्वतःचा कोणताच स्वार्थ नाही आहे. केवळ या जगातील जडजीवांच्या उद्धारार्थच तुम्ही अवतार धारण करून या भूतलावरती आलेले आहात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन. काही ठिकाणी उद्धराया असंही म्हटलं जातं, पण गाथेमध्ये उद्धरावे जन, जडजीव, या जडजीवांचा जनांचा उद्धार करण्याकरिताच आपण काय केलेलं आहे, अवतार धारण केलेला आहे. आपण अवतार धारण करून काय करता, जडजीवांचा उद्धार करता. उद्धार करता म्हणजे नेमकं काय करता, तर त्या जीवाला तुम्ही सुखी बनवता, त्याला सुखरूपता प्राप्त करून देता आणि त्याचं जीवन सुखमय होण्याकरिता काही साधनांचा प्रचार प्रसार तुम्ही या अवतार कार्यामध्ये करत असता. वाढावया किंवा वाढविले सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम, विठोबाचे, या चरणाचा दोन रीतीनं अन्वय करता येणं शक्य आहे. जसं त्या व्याकरणशास्त्रामध्ये नियम येतो द्वंद्व समासाच्या संबंधी. द्वंद्वादो द्वंद्वांते द्वंद्वमध्ये यत् श्रूयमाणं पदम तत्प्रत्येकम अभिसंबध्यते. यातील वाढविले किंवा वाढावया हे पद बाजूला काढून नंतर एक एक पद त्याला जोडायचं आणि त्याचा स्वतंत्र रीतीनं अर्थ करायचा, ही एक पद्धत. किंवा वाढविले सुख किंवा वाढावया सुख ही दोन पद बाजूला काढायची आणि त्यानंतर येणारं प्रत्येक पद त्याला जोडून त्याचा स्वतंत्र काय करायचा, अर्थ करायचा. त्या चरणापर्यंत पोहोचलो तर बघूया आपण. वाढविले सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम, विठोबाचे. आणि हे संतजन हो, तुमच्या ठाई मला चंदनाच्या सदृश काही गुणांचं दर्शन झालेलं आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन, जडजीव, असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठला संतांच्या संगतीचं महत्व वेदोपनिषदांपासून वाङ्मयापर्यंत तत्र तत्र सर्वत्र वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. कारण
उद्धार व्हावा की मनुष्य जीवनाचं पतन व्हावं हे सर्वस्वी संगतीवरती अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. म्हणून संतांची संगत करण्याविषयी वारंवार आपल्याला सांगितलेलं आढळतं. कारण संतांच्या सानिध्याशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय, सत्संगाशिवाय जीवाला तरुणोपाय नाही आहे. जीव हा संतांच्या सानिध्यात जाईल, त्यांची संगती करील, त्यांच्या उपदेशाचं ग्रहण करील, त्याचं पालन करील, त्याप्रमाणे तो वागेल, तरच त्याचा उद्धार होणं काय आहे शक्य आहे. उद्धाराशी ठाव नाही उद्धाराशी ठाव उद्धाराशी ठाव नाही भाग्यही उद्धाराशी विन्मुख चरणा संतांची या विन्मुख चरणा संतांची या उद्धाराशी ठाव नाही भागविना विन्मुख चरणा संतांची विन्मुख चरणा संतांची. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांची. सानिध्याशिवाय, संत कृपेशिवाय होणं शक्य नाहीच आहे. पण ज्याला त्या उद्धाराधिकांची काहीच कल्पना नाही, मोक्ष बंध कशाला म्हणतात याचंही ज्ञान नाही, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठीच हा नरदेह दिलेला आहे याचंही ज्ञान नाही, अशाही माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी का होईना शेवटी सत्संगतीच काय आहे आवश्यक आहे. ज्याला देवप्राप्तीची तळमळ लागलेली आहे, पूर्व काही सुकृत्याचा आहे, देव दर्शनाचा ध्यास ज्याने घेतलेला आहे, त्याला तर संतांविण प्राप्ती नाही. ऐसे वेद देती हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. हे तर झालं मुमुक्षूंसाठी, साधक जिज्ञासू जे कोणी असतील त्यांच्यासाठी. पण जे सामान्य जन आहेत, सामान्य जीव आहेत, त्या जीवांना सुद्धा कमीत कमी माणूस म्हणून जगण्याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी का होईना संत संगतीशिवाय, संत सानिध्याशिवाय अन्य उपाय नाही. म्हणून कोणत्या का होईना रीतीने, कोणत्या का होईना इच्छेनं माणसाने काय केली पाहिजे, सत्संगती केली पाहिजे. भलेही आपल्याला देवाविषयी काही ज्ञान नसेल, हा जो देह दिलेला आहे देवप्राप्तीसाठी दिलेला आहे याचंही आपल्याला ज्ञान नसेल, पण सांसारिक जीव देखील सुखाचीच काय करत असतो, इच्छा करत असतो, अपेक्षा करत असतो. मी म्हणतो ते जे परम सुख म्हणून वर्णन केलेलं आहे ते बाजूला राहू द्या. जी सांसारिक सुख म्हणून वर्णिलेली आहेत ती सुद्धा नीटशी प्राप्त करण्यासाठी कसं जगावं याचं ज्ञान शेवटी त्याला संतांकडूनच प्राप्त होणार आहे. विठ्ठला खर तर संतांचं जे सानिध्य करायचं आहे ते देवप्राप्तीसाठीच करायचं आहे. लौकिकातील ज्या वस्तू पदार्थ असणार आहे ते अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन प्रारब्धाने प्राप्त होणारच आहे. पण अगदी स्थूल बुद्धीच्या मनुष्याला लक्षात घेऊन श्रुतीनं आपल्याला हे देखील सांगितलेलं आढळून येतं की देवप्राप्तीसाठी संतांच्या सानिध्याशिवाय पर्याय नाही. पण भौतिक सुख का होईना तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा असेल ना,
तरी सुद्धा तुम्ही काय करा, संतांची संगत करा. श्रुतीनं असं म्हटलेलं आहे की ऐश्वर्याची इच्छा करणाऱ्याने सुद्धा काय करावं, सत्संगतीच करावी, महात्म्यांची काय करावी, सेवाच करावी. विठ्ठला भूती काम, विभूती ऐश्वर्य त्याची इच्छा प्राप्त असणाऱ्याने सुद्धा सत्संगतीच करावी. तेथून व्यावहारिक जीवन कसं जगावं याचं देखील काय प्राप्त होणार आहे, ज्ञान प्राप्त होणार. आता ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा खरा तर अध्यात्मशास्त्र आहे. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी एर लोको वाक्चातुर्ये होईल सुखिया. ज्ञानोबराय म्हणतात हा ग्रंथ कसा आहे, अंतरंग जिज्ञासूंसाठी आहे. याचे अधिकारी कोण आहेत, अंतरंग जिज्ञासू आहेत. हे अध्यात्मशास्त्र आहे. मग काय सर्वसामान्यांनी त्याचा आश्रय करू नये का, ज्ञानेश्वरी वाचू नये का? कारण संतांनी सांगितलं वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होय अज्ञानासी. जरी हा ग्रंथ अध्यात्मशास्त्र असला आणि याचे अधिकारी अंतरंग जिज्ञासू असले तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात आमच्या या शब्दांच्या सामर्थ्याने येर म्हणजे जी सामान्य माणसं आहेत ती सुद्धा जर या ग्रंथाचा आश्रय करतील तर ती देखील काय होतील, सुखी होतील. ज्ञान होय मूढा, ज्ञान होय मूढा, ज्ञान होय मूढा, ज्ञान होय मूढा. अति मूर्ख नगर, अति मूर्ख नगर, डोळा पाहावी पाहावी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होय मूढा अति मूर्खा त्या दगडा. तात्पर्य असं आहे की त्या अनधिकारी असलेल्या लोकांनी सुद्धा जर ज्ञानेश्वरीचा आश्रय केला तर कालांतराने ते अध्यात्मशास्त्राचे अधिकारी होतील, पण सद्य काळामध्ये त्यांना व्यवहाराचं काय प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानेश्वरीमध्ये 3,500-4,000 जवळजवळ काय आलेले आहेत, दृष्टांत आलेले आहेत. गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे ज्ञानेश्वरीतील जे सिद्धांत आहे त्याचा अभ्यास केला की मनुष्य काय होऊन जातो, मुक्त होऊन जातो. आणि ज्ञानेश्वरीतील दृष्टांताचा अभ्यास केला की तो व्यवहारामध्ये चतुर होतो. विठ्ठला मी आपल्याला ती श्रुती सांगत होतो, तस्माद आत्मज्ञम ह्यर्चयेत भूती काम. म्हणून विभूती काम ऐश्वर्यादिकांची इच्छा असणाऱ्याने सुद्धा आत्मज्ञम ही अर्चयेत, आत्मज्ञानी महापुरुषाची संतांची काय करावी, सेवा करावी. खरी गोष्ट अशी आहे की त्यांची जी सेवा करायची आहे ती भगवत प्राप्तीसाठी करायची आहे, पण अतिस्थूल बुद्धीच्या जीवाला मनुष्यांना लक्षात ठेवून ते वचन श्रुतीनं तसं काय केलेलं आहे, बोललेलं आहे. गोष्ट अशी आहे ज्याला देव हवा आहे त्यालाही आणि ज्याला देव नको आहे त्याला देखील संतांच्या संगतीशिवाय काय नाही आहे, पर्याय नाही. आता ज्याला देव वगैरे नको आहे त्याला संतांचं महत्व कळतच नसल्यामुळं तो सत्संगती करण्याचा काही प्रयत्न करत नाही. पण ज्याला देव हवा आहे त्याला हेही ठाऊक असल्यामुळं की संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही, तो संतांची संगती करण्याचा प्रयास करतो. पण सत्संगतीचं महत्व जाणलं आणि सत्संगती आवश्यक आहे एवढं जाणल्यानं सत्संगतीची इच्छा झाल्याने लगेच संत संग प्राप्त होईल असं नाही. बहु अवघड असे संत.
संतांची भेटी काय आहे? अत्यंत अवघड आहे. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय, हे 3 गोष्टी दुर्लभ म्हणून सांगितल्या. त्यातील महापुरुषांचा संश्रय आश्रय म्हणजे संतांचा संग, महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च, नारदांनी देखील सांगितलेला आहे. त्या महापुरुषाचा जो की दुर्मिळ म्हणून सांगितलेला आहे, त्याच्या प्राप्तीसाठी एकतर देवानं अनुग्रह करावा लागतो. जसं बहुआव घड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली, तिथं देवानुग्रह हा पाठ घ्यायचा. भगवान भाष्यकारांच्या विवेक चूडामणी मधील हे 3-4 क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्याच्यात पाठ भेद आहेत. देवानुग्रह हेतुकम आणि दैवानुग्रह हेतुकम. देवानुग्रह हेतुकम हा पाठ घेतला तर सत्संगती ही देवाच्या कृपेनच प्राप्त होते. परी जगजेठी करुणा केली, तुकोबारायांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आणि दैवानुग्रह हेतुकम हा पाठ घेतला तर खूप पुण्य असेल तरच सत्संगती प्राप्त होते. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे, आधी फिटले माझे कोडे. दोना जनले पाता कोडे, दोन गाठले पुढे परब्रह्म चावळे. दैवानुग्रह हेतुकम असा पाठ घेतला तर पूर्व पुण्याई प्रबळ असेल तरच संतांचा संग आपल्याला प्राप्त होतो. तुकाराम महाराजांनी त्यांना प्राप्त झालेला सत्संग, त्यांना झालेली संत भेट, त्याची 2 कारणं सांगितलेली आपल्याला आढळून येतात, ज्याचा उच्चार आपण केलेला आहे. परी जग जेठी करुणा केली, देवांनी कृपा केली म्हणून संत भेटले असं म्हणा, किंवा मीच अनंत जन्मामध्ये केलेले जे शुद्ध पुण्य आहे, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. येथी मनाची फळाची आली, परमानंद आदी मानस. भेटी झाली या संताची, देवाची फळाची आली, परमानंद आदी मानसी. भेटी झाली या संताची. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळाशी आली. काय झालं? काय फळ तुम्हाला प्राप्त झालं पूर्वजन्मामध्ये केलेल्या सुकृताचं? भेटी झाली या संतांशी, या संतांची भेट झाली. कोणत्या का रीतीनं होईना, देवानं अनुग्रह केला म्हणून संत भेटले असं म्हणा, किंवा आपणच केलेलं पूर्वजन्मातील सुकृत फळ द्यायला प्रवृत्त झालं म्हणून संत भेट झाली असं म्हणा. कोणतंही कारण घ्या, पण तुकोबारायांना संतांची भेट झाली. तुकोबारायांनी सत्संगती केली, संतांच्या सानिध्यात राहिले, संतांची सेवा केली आणि संतांच्या सानिध्यात राहत असताना संत जीवनाचं त्यांनी निरीक्षण केलं. आपण देखील आपल्या उद्धारासाठी संतांचा सहवास करावा, त्यांची भेट घ्यावी, त्यांच्या संघामध्ये राहावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या जीवनाचं काय करावं? निरीक्षण करावं. पण निरीक्षण करावं म्हणजे त्यांचा असं नाही, त्यांच्या अंतःकरणाचं निरीक्षण करावं, त्यांच्या अंतर्गुणांचं काय करावं? निरीक्षण करावं. त्यांची असलेली नामनिष्ठा असेल, त्यांचं वैराग्य असेल, त्यांची भक्ती असेल,
त्यांची सद्गुरूविषयीची असलेली ती जी दृढ भावना आहे ती असेल, त्यांची ग्रंथनिष्ठा असेल, या गोष्टी आपण पाहाव्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये भूतमात्रांप्रती असलेला दयाभाव असेल, कारुण्य असेल, हे आपण पाहावं. लोक संतांजवळ राहत नाहीत असंही नाही, संत जीवनाचं निरीक्षण करत नाहीत असंही नाही, पण ते बाह्य निरीक्षण करतात. संतांचा काय पाहतात? व्यवहार पाहतात. संतांचा व्यवहार होऊ नये, कारण असल्यामुळं त्यांचा जो व्यवहार आहे बहुतांशी आपल्याला उलट वाटण्याचा संभव असतो. त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली प्रकरणात ज्यावेळी गुरु त्यांच्याकडे अध्ययन केलेल्या शिष्याला घरी जाताना त्याला वाटे लावत असताना काही उपदेश करतात. मोठं प्रकरण आहे, गरिबी हटाव थोडंसं सांगतो आता, जेवढं आवश्यक आहे ते सांगत असतात. हे शिष्या, मज जवळ तू 12-15 वर्ष अध्ययन केलेलं आहे, माझं जीवन तू जवळून पाहिलेलं आहे, पण आता इथून गेल्यानंतर माझ्या ठाई असलेल्या चांगल्या गुणांचंच तू काय कर. मी तुला शिक्षण देत असताना कठोर भाषेत बोललो असेल, ताडण केलं असेल, शिवीगाळही केली असेल, त्याचं अनुकरण कधीही करू नकोस. इथून गेल्यानंतर आमचे श्रीगुरु शिव्या देत होते, मग मी काय करतो? शिव्या देतो. लक्षात आलं का? लोक चांगल्या गोष्टी घेतच नाहीत. गुरुनाम गुरु श्रीगुरु मामासाहेब एकदा सांगली भागामध्ये कुठेतरी कीर्तनाला गेलेले असताना कीर्तन संपल्यानंतर असे बसलेले होते, 4-10 लोक असतील तिथे. एका माणसाने त्यांच्या समोर अशी डबी धरली, एक डबी काढली खिशातली, अशी धरली. तपकीर घ्या. मामा म्हटले, नाही मी ओढत नाही. असं कसं म्हटले? ते म्हटले, नाही मला सवय नाही. असं कसं? तुम्ही जोग महाराजांचे शिष्य म्हणून घेता आणि तपकीर ओढत नाही. त्याच्या म्हणण्याचा अभिप्राय असा होता की जोग महाराज ओढत होते. जोग महाराज व्यसन म्हणून ओढत नव्हते. नाकामध्ये पिनस नावाचा काहीतरी आजार होता आणि कोणीतरी उपचार म्हणून त्यांना तपकीर ओढण्याचा सल्ला दिलेला होता. तो उपचार म्हणून ते ओढत होते. ह्या माणसाने काय अपेक्षा ठेवली की मामासाहेब जोग महाराजांचे शिष्य आहेत म्हणून जोग महाराज जे जे करत होते त्याला ते दिसलं नाही. जोग महाराज एका दिवसात गाथेचं पारायण करत होते. लक्षात आलं? त्याने एवढंच घेतलं की जोग महाराज तपकीर ओढत होते, मग हे यांचे शिष्य आहेत, यांनी ओढली पाहिजे. म्हणून मी कथा भाग सांगत होतो. ते श्री गुरु आपल्या शिष्याला घरी जाताना काही उपदेश करतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं, अस्माकम सुचरितानी तानी त्वया उपास्यानी नो इतरानी. हे शिष्या, माझ्यामध्ये असलेलं जे चांगलं आचरण आहे त्याचंच अनुकरण तू कर, नो इतरानी, इतर गोष्टींचं नाही. लक्षात आलं? कारण त्या ज्या गोष्टी आहेत, कठोर बोलणं असेल, प्रसंगी ताडण करणं असेल, शिव्या देणं देखील असेल. तुकोबारायांच्या अभंगामध्ये किती शिव्या दिलेल्या आढळतात आपल्याला. चांगला शिव्या देण्यात पटाईत असलेला मनुष्य सुद्धा त्या शिव्या देऊ शकत नाही व्यवहारात. लक्षात आलं? अशा शिव्या दिलेल्या आहेत तुकोबारायांनी. पण त्यांना त्या शिव्या देण्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती वेगळी आहे. म्हणून संत पुरुषांजवळ राहत असताना त्यांच्या जीवनाचं जे निरीक्षण करायचंय, त्यांच्या सद्गुणांचं निरीक्षण करायचंय, त्यांच्या अंतःकरणात असलेले जे सद्गुण आहेत त्याचं काय करायचंय? निरीक्षण करायचंय. तुकाराम महाराजांनी त्यांना प्राप्त झालेली जी सत्संगती आहे त्या सत्संगामध्ये राहत असताना संत जीवनाचं निरीक्षण केलं आणि संतांच्या ठाई त्यांना अनंत गुणांचं दर्शन झालं. कितीतरी गुण आता आपण मोजायला लागलो तर पूर्ण वेळ त्याच्यात जाईल, एवढे गुण अनंत. जे तपो तेजाची या राशी असं म्हटलेलं ज्ञानोबारायांनी. तप आणि तेजाची जणू ते काय आहेत? रास आहेत, पर्वत आहेत. जे सद्गुण या जगामध्ये शोधूनही सापडणं मुश्किल, अशा सद्गुणांची राशी त्यांना संतांच्या ठाई आढळली. आणि मग एक स्वभाव आहे तुकोबारायांचाही आहे आणि मानवी स्वभाव आहे. काहीतरी उत्कट, भव्य, दिव्य, अतिमानवी, दैवी असं काही आढळलं की त्याचं वर्णन करायला मनुष्य काय होतो? प्रवृत्त होतो. जेवढं काही जगामध्ये आपण अनुभवतो, पाहतो, त्या सगळ्याच गोष्टीचं आल्यानंतर वर्णन करत बसत नाही. पण रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं आढळलं की माणूस घरी आला की त्या पाहिलेल्या गोष्टीचं काय करू लागतो? वर्णन करू लागतो. रोज बाजारात आपण जातो, व्यवहार करतो,
पण तिथून आल्यानंतर सगळ्याच गोष्टी घरी सांगतो का? नाही. एखाद दिवशी एक उंच मनुष्य पाहिला, तिथून आल्यानंतर मनुष्य सांगतो मी आज उंच मनुष्य पाहिला. घरचे सांगतात कितीतरी उंच माणसं आपल्या गावात आहेत. तो म्हणाला नाही, खूपच उंच, तेवढा उंच पाहिलाच नव्हता. काहीतरी उत्कट दिव्य वेगळं आढळलं की त्याचं वर्णन करायला मनुष्य प्रवृत्त होतो. तुकोबारायांचा स्वभाव देखील काही वेगळा नाही आहे. काहीतरी वेगळेपण आढळलं की त्यांनी देखील वर्णन केलेले आपल्याला आढळतात. तुकोबाराय तीर्थांना गेले, त्या तीर्थांचा अनुभव घेतला, त्या तीर्थांचं महात्म्य जाणलं, त्या तीर्थाविषयी ते बोलायला लागले की तीर्थ महिमा प्रकरण काय झालं? निर्माण झालं. देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या दर्शनाचा अनुभव घेतला, त्याचं सुंदर रूप पाहिलं की त्याच्या रूपाचं वर्णन करायला काय झाले? प्रवृत्त झाले. तसे अभंग काय झाले? निर्माण झाले. संतांच्या सानिध्यामध्ये तुकोबाराय राहत असताना, त्यांनी संत जीवनाचं निरीक्षण करत असताना जे अनंत सद्गुण तुकोबारायांच्या संतांच्या ठाई जे तुकोबारायांना दिसले, त्याचं वर्णन तुकोबारायांना करावं वाटलं. बरं, तुकोबारायांना वर्णन करावं वाटलं, लगेच ते वर्णन करायला प्रवृत्त झाले नाही. त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला की वर्णन करता येणं आपल्याला शक्य आहे का? कारण वर्णन करावं वाटलं, लगेच वर्णन करायला प्रवृत्त झाला आणि त्याच्याकडून वर्णन झालं असं होत नाही. वर्णन करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? शब्दांची. लक्षात. आता बोलायचंय, कीर्तन करायचंय, प्रवचन करायचंय, व्याख्यान करायचंय, काही गोष्टींविषयी लोकांना सांगायचंय, तर त्याच्याकडे काय असावं लागतो? शब्दसंग्रह असावा लागतो. शब्दशास्त्राचं त्याला ज्ञान असावं लागतं. तुकोबारायांच्या ठाई शब्दाचं अगाध असं काय आहे? सामर्थ्य आहे. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दे वाटू धन जनलोक. शब्दसृष्टीचे तुकाराम महाराज ईश्वर आहेत. गंमत सांगू का तुम्हाला? तुकोबारायांचा जन्मोत्सव आपण कधी साजरा करतो? वसंत पंचमीच्या दिवशी तुकाराम महाराजांचा अवतरण दिन, प्रकट दिन, व्यवहारात आपण त्याला जन्मदिन म्हणतो, तो साजरा केला जातो महाराष्ट्रभर. पण पूर्ण भारतभरामध्ये वसंत पंचमीचा तो दिवस काय म्हणून साजरा केला जातो? सरस्वती मातेचा प्रकट दिन म्हणून मानला जातो. आम्ही एका कीर्तनात असं सांगितलं होतं या वसंत पंचमीच्या की काय योगायोग आहे. गोष्ट खरी तर अशी आम्हाला वाटते की त्या सरस्वतीनंच मराठी भाषेत जो अवतार घेतला ते म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठला शब्दांची काही कमतरताच नाही, उणीवच नाही आहे त्यांच्या ठाई. लक्षात आलं? आता आपण हे कीर्तन करतो, उलट त्यांचे शब्द उसने घेऊन बोलतो ना. त्यांचा एक अभंग घेऊन त्यातील एखाद दुसऱ्या चरणावरती 2-2 तास 4-4 तास आपण बोलतो. लक्षात. आपण शब्द दरिद्री त्यांच्याकडून उसने घेतो, ते शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. पण तुकाराम महाराजांनी विचार केला की संतांचं वर्णन करण्यासाठी इतर वर्णन करण्यामध्ये जसं केवळ शब्दच कारण आहेत, तसे केवळ शब्द कारण ठरू शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. शाब्दिक आपल्याकडे कोणालाही शाब्दिक म्हणतो आपण. थोडं बडबड करणारा असला लोक म्हणतात हा शाब्दिक आहे. तसं शाब्दिक होणंही सोपं नाही, त्याला 12-15 वर्षे घासावे लागतात, शब्द अवगत करावे लागतात, व्याकरणादी शास्त्रांचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. व्याक्रियन्ते व्युत्पाद्यन्ते अनेन शब्दा हा तद व्याकरणम. शब्द कसा घडतो त्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण म्हणतात. पुन्हा त्याची योजना, पदयोजना कशी करावी, त्या भाषेला सजवावं कसं, त्याचेही पुन्हा काय आहेत? शास्त्र आहेत. साहित्य अलंकारादी शास्त्र आहेत. मग अशी खरं तर तो अभंग चिंतनाला घेतला असता तर बरं झालं असतं. मी एका ओवीचा बऱ्याच दिवसाचा विचार करतोय. मी साहित्याचा अभ्यास केलेला आहे. कालिदासादी, भवभूती इत्यादी जे साहित्यिक आहेत त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करण्याकरिता बराच काळ तसा घातलेला आहे. गोष्ट अशी आहे की अलंकार शास्त्राचा अभ्यास केल्यानं भाषेला साथ चढतो. बारीक ऐकावं लागेल तुम्हाला. भाषा सुंदर कधी होते? अलंकाराचा प्रयोग तो भाषेत करत असेल तर. म्हणजे साहित्याने, काव्याने, अलंकारादिकांनी भाषा सजते, भाषेला शोभा येते. पण तुम्हाला एक ओवी सांगणार आहे. त्या ओवीतलं एकच चरण, त्याच्याकडे तुमचं लक्ष मला वेधून घ्यायचं आहे. दाऊवे लाळे देशी नवी, जे साहित्याते ओजावी, अमृताची चुकी ठेवी गोडीसेपणे. त्याच्यातील जे साहित्याते ओजावी एवढंच पद पहा. मी 1-1.5 महिना झाला त्याचं चिंतन करतोय.
ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही दाऊ वेल्हाळे देशी नवीन देशी भाषेचा प्रयोग या ज्ञानेश्वरीत करणार आहोत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीची असलेली जी मराठी भाषा, त्यामध्ये असलेले जे शब्द आहेत त्याहून विलक्षण वेगळे नवे शब्द ज्ञानोबारायांनी मराठी भाषेला दिलेले आहेत. आणि केवळ शब्द निर्मातेच नाहीत ज्ञानोबाराय, तर त्या शब्दाला अर्थप्रदातेही आहेत. शब्द तर आपणही निर्माण करू, ट फ ग घ असं काहीतरी जोडून झाला शब्द तयार. म्हटलं अर्थ काय 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 अर्थ आहे त्याला? ज्ञानोबारायांनी नव शब्द निर्मितीही केली आणि त्याला अर्थही काय केला? प्रदान केला. ज्ञानोबाराय म्हणतात, दाऊ वेल्हाळे देशी आम्ही नवीन मराठी भाषेचा यात प्रयोग करणार आहोत. पण ती कशी असणार आहे? जे साहित्य ते ओजावे. आता मी बोलून आलो, भाषेला जो साज चढतो तो अलंकारामुळे चढतो. ज्ञानोबाराय म्हणतात, मी अशी भाषा वापरणार आहे, अशा भाषेचा प्रयोग करणार आहे ज्यामुळे साहित्याला शोभा येईल. विठ्ठला 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 असो शब्दशास्त्र. पण शब्दशास्त्र ज्याला अवगत झालेलं आहे त्याला संतांचा महिमा कळालेला आहे असं नाही. एखादा मनुष्य संत शब्द त्याला दिला, संत शब्दावरती बोला, 2 तास 4 तास अस्खलित व्याख्यान तो करू शकतो त्याच्याकडे असलेल्या शब्दसृष्टीच्या बळावरती. पण संत शब्दावरती तो बोलतो आहे याचा अर्थ संतांचा महिमा त्याला कळालेला आहे असं. एखादा मनुष्य भक्तीविषयी बोलतोय, भक्तीचे किती प्रकार आहेत, त्या व्याख्या काय काय आहेत, त्याचा धात्वर्थ काय आहे, किती प्रकार त्याचे होतात, तो बोलू शकतो. याचा अर्थ तो भक्त असेल असं नाही. तुकाराम महाराजांनी विचार केला, संतांच्या ठाई असलेले जे अनंत गुण आहेत, संतांविषयी आपण बोललं पाहिजे. पण केवळ संतांविषयी बोलण्यासाठी शब्द जवळ असून उपयोग नाही. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय? कामधेनू. म्हशी किंवा गाई जास्त दूध देणाऱ्या असल्या म्हणजे काय होईल? दूध जास्त देतील, त्या काही कामधेनू होतील का? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल. एका भूमिकेतला हा अभंग आहे, जो साधक आहे, संतांच्या सानिध्यामध्ये राहणारा, संतांच्या विषयी आस्था असणारा, प्रेम असणारा, श्रद्धा असणारा असा जो साधक आहे, त्याचे हे काय आहेत? उद्गार आहेत. तुकाराम महाराजांनी संत सानिध्य केलं, त्यांच्याजवळ वास्तव्य केलं, त्यांच्या ठाई असलेल्या गुणांचं निरीक्षण केलं आणि तुलना केली. कोणाची? संत जीवनाची आणि आपली. आपण देखील आपल्या उद्धारासाठी संतांचा आश्रय करावा, त्यांचं सानिध्य प्राप्त करावं, त्यांच्या जीवनाचं निरीक्षण करावं, अंतर गुणांचं निरीक्षण करावं आणि तुलना करावी. तुलना करावी म्हणजे बरोबरी करावी असं नाही. लक्षात आलं? अनेक लोक संतांच्या जवळ राहतात आणि त्यांची ना आपली काय करतात? बरोबरी करतात. तुलना वेगळी आणि बरोबरी वेगळी. तुलना कशी करावी? की ज्या संतांच्या सानिध्यात मी दीर्घकाळापासून वास्तव्य करतो आहे, यांच्या ठाई हे अनंत सद्गुण आहेत, इतका काळ मी यांच्या जवळ राहत असताना त्यातील एखाद दुसरा का होईना गुण माझ्यामध्ये अंशांशाने का होईना आलाय की नाही, ही काय करावी? तुलना करावी. त्यांचं जीवन कुठे आहे, आपलं जीवन कुठे आहे, आपण कधी त्यांच्यासारखे होणार आहोत की नाही, अशी काय करावी? तुलना करावी. तुकाराम महाराजांनी संतांचं सानिध्य केलं, त्यांच्या गुणांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या जीवनाची आणि आपल्या जीवनाची तुलना केली. त्यावेळेस संत जीवन हे अतिशय उत्कट भव्य असं त्यांना आढळलं आणि आपण मात्र अतिशय खुजे आहोत असं वाटलं. म्हणून अंतःकरणामध्ये एक वृत्ती अशी आहे की संतांचं वर्णन केलं पाहिजे, संतांबद्दल बोललं पाहिजे, संतांची कीर्ती वर्णन केली पाहिजे. ती लाभदायकही आहे, अनेकांनी केलेली आहे, आपल्यालाही करावी वाटते. पण त्यांची कीर्ती वर्णन करण्याकरिता आपण अनधिकारी आहोत, अयोग्य आहोत, पण बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांजवळ उभे राहून त्यांना नमस्कार करून तुकाराम महाराज म्हणतात की हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात, ही गोष्ट खरी आहे. तुमची कीर्ती आगाध आहे, ही गोष्ट खरी आहे. ती वर्णन करणं लाभप्रद आहे, हेही खरं आहे. मला देखील ती करावी वाटते. पण काय करावं? माझ्यासारख्या पतिताकडून ती कीर्ती कशी काय वर्णन होईल? पहिल्याच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत बाप कृपावंत, तुम्ही संत माय 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 बाप कृपावंत,
तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराय करण अवतार तुम्हा धराय करण अवतार तुम्हा धराय करण अवतार तुम्हा धराय करण कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराय करण अवतार तुम्हा धराय करण अवतार तुम्हा धराय अवतार तुम्हा धराय करण धराय धराय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही कृपावंत मायबाप आहात. इथं मायबाप म्हटलेलं आहे आणि पुन्हा कृपावंत म्हटलेलं आहे. कृपावंत हे जर त्या मायबापाचं विशेषण आपण केलं तर असं ठरतं की व्यवहारातील जे मायबाप असतात ते कृपावंत नसतात. म्हणून तर मायबाप म्हटल्यानंतर पुन्हा कृपावंत म्हणण्याची वेळ तुकाराम महाराजांवरती आली. आणि गोष्ट खरी आहे, व्यवहारातील मायबाप हे आपल्याला सदैव पूजनीय असले वंदनीय असले तरी देखील कृपा शब्दाचा जो काही अभिप्राय आहे संत वाङ्मयाच्या दृष्टीने किंवा शास्त्राच्या दृष्टीनं तसे कृपावंत हे आपले लौकिक आईवडील खचितच नाहीत. त्यासाठी आपल्याला कृपावंत शब्दाचा अर्थ पाहावा लागेल. वंत बहुवचनांती प्रत्यय आहे, वतूप मतूप प्रत्यय असतात, त्याचं वतमत वृत्त आणि वानमान असे चालतात. थोडी बहुत ज्याच्यामध्ये काय आहे कृपा आहे तो कृपावान, आणि कृपेचा साठाच जो आहे सागरच जो आहे त्याला काय म्हणायचं कृपावंत. थोडं बहुत धन आहे धनवान, खूपच धन आहे तर धनवंत. थोडं बहुत भाग्य ज्याचं आहे भाग्यवान, आणि खूपच ज्याचं भाग्य प्रबळ आहे भाग्यवंत म्हणू भाग्यवंत. हे वान वान प्रत्यय. थोडी बहुत शक्ती ज्याच्याकडे आहे तो शक्तिमान, लक्षात आलं का. थोडी बहुत बुद्धी आहे बुद्धिमान, आणि खूपच बुद्धी असेल तर बुद्धिमंत. लक्षात वंत मंत वानमान असे प्रत्यय आहे. इथं काय म्हटलेलं आहे संतांना, तुम्ही कोण आहात कृपावंत, म्हणजे अनंत अनंत कृपा तुमच्या ठाई साठलेली आहे. ठीक आहे, कृपावंत या पदाचा अर्थ कळाला की खूप कृपा ज्यांच्यामध्ये आहेत, कृपेचे जे काय आहेत सागरच आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोपा भार सांगा देवा, सांगा देवा, निरोपा भार सांगा देवा, निरोपा भार सांगा देवा, सांगा देवा, निरोपा भार सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. कृपेचे सागर म्हणजेच कृपावंत. अहो हे कळालं, ज्यांच्या ठाई अनंत कृपा आहे, सागरा एवढी कृपा आहे. पण कृपा म्हणजे नेमकं काय लक्षात आलं का. कारण व्यवहारामध्ये अनेक शब्द हे काय झालेले आहेत, अर्थ हरवून बसलेले आहेत, गुळगुळीत झालेले आहेत. स्वामी विवेकानंदांनी एका व्याख्यानामध्ये असं म्हटलेलं आहे की उच्च आध्यात्मिक स्थिती
तिचा निर्देश करणारे जे काही शब्द आहेत ते सर्वसामान्यांच्या ताब्यात सापडून काय झालेले आहे, त्या अर्थाला हरवून बसलेले आहेत. अनेक शब्द आहेत. दया असेल, धर्म असेल, शांती असेल, समाधान असेल, ही कृपा हा शब्द असेल. व्यवहारात वापरतो की नाही आपण कृपा? कीर्तनाला येण्याची काय करा, कृपा लक्षात. किंवा त्या गाडीवर लिहित असतो आई वडिलांची कृपा, नानांची कृपा. तिथं शब्द अर्थ तेवढाच असतो, नानांचे पैसे. दादांची कृपा, दादानी जमीन विकली तरी चालते. विठ्ठला कृपा शब्दाचा असा संकोचित अर्थ नाही आहे. प्राचीन कोशकारांनी या कृपा शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा. विठ्ठला कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. विठ्ठला स्वार्थम अनपेक्ष, कोणत्याही स्वार्थ न पाहता. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. स्वार्थम अनपेक्ष. विठ्ठला एखादा वैद्य असतो, डॉक्टर असतो, कोणी असेल तर क्षमा करा, डॉक्टर देखील दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी इच्छा ठेवतो आणि ते दूर करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. मग काय तो कृपा करतो का? नाही. पहिलं पद महत्वाचं आहे. तो काय पाहून करतो? स्वार्थ पाहून करतो. आणि करी तू अंथरी तू आपुला जीव. विठ्ठला संतांची जी जी लक्षणं म्हणून अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहेत त्यामध्ये बहुतांशी संत कृपाळू असतात. जे कृपाळू असतात ते संत असतात असंच सांगितलेलं आपल्याला आढळून येतं. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हिची कृपादान तुमचे मज. किंवा ज्ञानोबरायांच्या दरबारात आहोत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, ते कृपाळू असं म्हटलेलं आपल्याला आढळून येतं. कृपा शब्दाचा अर्थ आपण त्या शास्त्रीय दृष्ट्या पाहिला. मी सांगत होतो संत लक्षण म्हणून जिथं कुठं वर्णन केलेले आहेत बहुतांशी कृपा शब्द आपल्याला आढळून येतो. भागवताच्या 11 स्कंधामध्ये सुद्धा जी काही संतांची काही लक्षणं सांगितलेली आहेत त्यामध्ये पहिलंच लक्षण कृपाळू सांगितलेलं आहे. कृपालू रकृत द्रोहस तितिक्षु सर्वदेहिनाम सत्यसारो नवद्यात्मा समसर्वोपकारक. त्याच्यातलं पहिलं लक्षण आहे कृपाळू. त्याच्यावर विस्तृत भाष्यनाथांनी केलेलं आहे. पण मी म्हटलो मग अशी शब्द वापरला तसा, गरिबी हटाव योजना. कीर्तनाला आम्ही काय म्हणत असतो, ही कोणती योजना आहे? गरिबी हटाव योजना. आमचा नाही तो शब्द, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य वक्ते बाबांचा तो शब्द आहे. ते म्हणायचे ही कीर्तन प्रवचन म्हणजे गरिबी हटाव योजना आहे. सगळं कसं काय सांगता येईल एका तासामध्ये, एवढ्या अभंगाचा भाव लक्षात आला. आणि आणखी एक शब्द ते वापरायचे, या ठळक बातम्या आहेत म्हणायचे. पूर्वी त्या टीव्हीला ठळक बातम्या यायच्या. ते बातम्या देणारी ती स्त्री किंवा पुरुष एक 5-7 मिनिटं बातम्या सांगायचं. पण त्या 5-7 मिनिटामध्ये पहिला मिनिटभर काय करायचा, एक 8-10 बातम्या ठळक सांगायचा आणि त्याचाच विस्तार पुढे तो करायचा. बाबांना विचारलं, बाबा तुम्ही म्हणता कीर्तन प्रवचन ह्या ठळक बातम्या, मग पुढच्या बातम्या? ते म्हटले मग घरी जाऊन गाथा ज्ञानेश्वरी वाच की. विठ्ठला श्री गुरु घुले बाबा सांगायचे, आम्ही जे कीर्तनकार लोक आहोत ना, आम्ही बोलत असताना असं गृहीत धरून बोलतो की समोर ऐकणारे श्रोते रोज घरी गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचत असले पाहिजे. कारण तरच अर्थ उरतो कीर्तनकाराच्या बोलण्याला. कीर्तनकार काय बोलत असतो, नामदेवराय असं सांगतात, नाथ महाराज असं सांगतात, ज्ञानोबरायांनी असं म्हटलेलं आहे, पुराणात असं सांगितलेलं आहे. हे कोणापुढं सांगणं शोभनीय आहे? ज्याला त्याचं ज्ञान आहे त्याच्या पुढे. आता मी इथं उभं राहून सांगू लागलो, कांट असं म्हणतो, एरिस्टॉटल असं म्हणतो, टॉलस्टायने असं लिहिलेलं आहे, उपयोग होईल का त्याचा? कारण ज्यांना सांगतो त्यांना त्यांची नावच ठाऊक नाही तर ग्रंथाचा काय विषयच नाही. लक्षात आलं? गमतीनं बोललो होतो त्या दिवशी, ते कालिदासाचा विषय आला जरा वाढलं लांबलं, मग मला माझ्या लक्षात आलं, म्हटलं यांना देवीदासच कळत नाही तर कालिदास कसा कळायचा. विठ्ठला विठ्ठला श्री गुरु घुले बाबा सांगायचे की आम्ही असं गृहीत धरतो की समोर ऐकणारे श्रोते लोक रोज घरी ज्ञानेश्वरी गाथा वाचत असले पाहिजेत. कारण कीर्तनकार फक्त संदर्भ सांगून जातो, तिथली एखाद दुसरी ओवी सांगतो,
आणि असं गृहीत धरतो की हा जाणकार श्रोता घरी जाऊन उद्या तिथला सगळा भाग बघेल, मुळासह त्याचं काय करील, चिंतन करील. पण हे शेवटी गृहीतच धरावं लागतं. विठ्ठला नाथरायांनी मोठं भाष्य त्या कृपाळू पदाचं केलेलं आहे. नवल कृपाळुत्वाचे चित्त, जीवीचा जीव जीवी स्यूत, दुःख हिरोणी सुख देत अद्भुत कृपा या नाव. जेने आपणासी होय दुःख ते परासी न करी निश्चेख, जेणे आपण या होय सुख ते करी अवश्य प्राणी मात्रा. या नाव कृपाळुता हे पहिले लक्षण संता. विठ्ठला त्या जीवाला प्राप्त असलेलं जे त्रिविध दुःख आहे ते हरण करून आपल्याला प्राप्त असलेला जो आत्मानंद आहे ते त्याला प्रदान करतात. या क्रियेला काय म्हणतात, कृपा. जे हिता हित देखती, हाणी कणवा गेपती, पुसोनी शिणू हरिती, देती सुख. विठ्ठला हा कृपा शब्दाचा काय आहे, आशय आहे. आता व्यवहारात आपण जी कृपा शब्द वापरतो ते या अर्थाला धरून वापरतो का? नाही. कोणी कोणावर थोडंसं काहीतरी मदत केली की तो म्हणतो फार दया केली म्हणतो. लक्षात आलं. कृपा शब्द देखील आपण त्या कृपा शब्दावर कृपा केली की काय, लक्षात आलं. इथं कृपावंत म्हटलेलं आहे संतांना, मायबाप म्हटल्यानंतरही. याचाच अर्थ व्यवहारातील मायबाप हे संतान इतके कृपावंत नसतात. मायबापे सांभाळीती लोभाकारने पाळीते, लोभाकारने वाढवी पाळीते, लोभाकारने पाळी. ओ माय बाप सांभाळते, लोभाकारने पाळीते, लोभाकारने पाळीते, लोभाकारने पाळीते, मायबापे सांभाळीती, लोभाकारणे पाळीती. कसे काय ना पाळीती, त्या पाळीती शब्दाला धरूनच आपल्याला बोलावं लागणार आहे, कारण संतांना मायबाप म्हटलेलं आहे. लक्षात आलं. कृपावंत म्हटलं हे खरं आहे, कारण लौकिकातील आईबाप हे त्या दृष्टीनं कृपावंत नसतात, कारण आपल्या अपत्याचं हित व्हावं अशी आंतरिक कळकळ त्यांना असते, पण हिताचं ज्ञान त्यांना नसतं. हित नाही ठावे जननी जनका, आपली जननी मातृ जन्मदात्री आणि पिता यांना आपल्या अपत्याच्या खऱ्या हिताचं ज्ञान नसतं, कारण त्यांनी त्यांचं हित करून घेतलेलं नसतं. आत्यंतिक हित. स्वविश्रांती न जानाती परशांती करोती किम. स्वतःच ते विश्रांतीला प्राप्त जर झालेले नसतील तर आपल्याला काय डोंबल्याची देतील का? विठ्ठला मायबाप म्हटलं ते कोणत्या अर्थाला धरून? मी म्हटलो ना, लोभाकारणे का होईना पण पाळी ती. लक्षात आलं. ते गौणी दृष्टीनं म्हटलेलं आहे, गुणांच्या दृष्टीनं म्हटलेलं आहे. आता त्या अंगानं आपल्याला विचार करता येणं शक्य नाही, कारण इथं एकत्रित म्हटलेलं आहे माय आणि बाप. माय ही स्त्री आहे, वेगळा घटक आहे. बाप हा पुरुष आहे, तो वेगळा घटक आहे. एकतर बाप म्हणा किंवा माय म्हणा, माय बाप असं दोन्ही एकत्रित म्हटलेलं आहे. दोन जे उपमान आहे ते एका ठिकाणी संभवतात का, एका उपमेयाच्या ठिकाणी, हा वेगळा विषय. गोष्ट एवढीच घ्यायची त्याच्यातून की माय बाप आपल्या अपत्याप्रती जे कर्तव्य बजावतात, अगदी त्याच पद्धतीनं संत देखील या जीवांच्या प्रती काय करत असतात, वागत असतात. आई ही काय करते, प्रामुख्याने आपल्या मुलाचं पालन पोषण करते, संगोपन लालन पालन करते. आणि बाप हा प्रामुख्याने काय करतो, तर त्याचं काय करत असतो, रक्षण करत असतो. त्या श्रुतीबद्दल बोलताना त्यांना बरं म्हणतात, तो या हितापासून काढीती हित देऊनी वाढवी, नाही श्रुती परवती माऊली जगा. लक्षात आलं का? अहित ज्याच्यातून होईल त्याच्यातून ती बाजूला करते. लक्षात आलं का? पापांनिवार येते योजे येते हिताय, आणि चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला लावते. आई काय करते, प्रामुख्याने त्या मुलाला, त्या लेकराला काय करत असते, पालन पोषण त्याचं करत असते, त्याला पुष्ट करत असते.
आणि पिता काय करत असतो, अनिष्टापासून त्याचं काय करत असतो, रक्षण करत असतो. संत मायबाप देखील काय करतात या जीवाच्या प्रती, अगदी तसंच करतात. लक्षात आलं का? ज्ञान देऊन भक्ती मार्गाने त्याला काय करत असतात, पुष्ट करत असतात, त्याचं पोषण करत असतात. आणि दुसऱ्या बाजूने अनिष्टापासून अरिष्टापासून त्याचं काय करत असतात, रक्षण करत असतात, त्याला सावध करत असतात वेळोवेळी. या दृष्टीनं संतांना काय म्हटलेलं आहे, मायबाप म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे माय म्हटलेलं आहे, अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे बापही म्हटलेला आहे, आणि एकत्रितपणे माय बाप असंही अनेक ठिकाणी. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवळा केला उपकार, काय वाटू मी पाप, माझ बाप कृपावंत, माझ बाप कृपावंत, केवळा केला उपकार, काय वाटू मी पाप. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. तिथेही मायबाप म्हणून पुन्हा काय म्हटलेलं आहे, कृपावंत म्हटलेलं आहे. मी सांगत होतो संत पुरुषांना स्वतंत्रपणे आईही म्हटलेलं आहे. म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानोबारायांना स्वतंत्रपणे आई म्हटलेलं आहे. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर थोड्या बहुत ठिकाणी का होईना पण बाप असं स्वतंत्रपणे ज्ञानोबारायांना म्हटलेलं आहे. आणि माय बाप असं एकत्रितपणे ज्ञानोबारायांना म्हटलेलं आहे. साधकाचा माय बाप करुषणे हरिताप, साधकाचा माय बाप दर्शन हरिताप, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, 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 साधकाचा माय बाप दर्शन हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं मायबाप असं एकत्रितपणे ज्ञानोबारायांना म्हटलेलं आढळून येतं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात, पण तुमची जी कीर्ती आहे ती मजसारख्या पामराने काय वर्णन करावी. कायमी पतित कीर्तिवाणू. इथं काय शब्द जो आहे मराठी भाषेमध्ये हा अव्यय आहे आणि याचे अनेक अर्थ संभवतात. या ठिकाणी फक्त असमर्थता असा हा अर्थ आहे. अशक्तता दर्शक इथे काय शब्द उपयोगात आणलेला आहे. काय शब्दाचा प्रश्न हा प्रमुख अर्थ आहे. तुमचं नाव काय आहे. इथे काय शब्द जो आपण उपयोगात आणतो नेहमी बहुतांशी कोणत्या अर्थी आणत असतो, प्रश्न. काय शब्दाचा प्रश्न हा प्रमुख अर्थ आहे. त्या प्रश्नाचे अनेक प्रकार होतील, तिकडे जायला नको. काय शब्दाचा दुसरा अर्थ, दुसऱ्या अर्थी उपयोगात काय शब्द आणला जातो, आश्चर्य. अनेक वेळेस काय अचानक मनुष्य काही सांगायला लागला आणि ते पटलं नाही बुद्धीला, विलक्षण वाटलं, आश्चर्य वाटलं की मनुष्य काय म्हणत असतो, मोठ्याने काय म्हणत असतो. हा आश्चर्यदर्शक देखील आहे. काय शब्द हा दुःख खेदवाचक देखील आहे. एखाद्या चांगल्या घराण्यातील, सुसंस्कृत घराण्यातील एखादा मुलगा
संगतीनं बिघडून वाम मार्गाला लागलेला असेल तर गावातील इतर सज्जन लोक त्या मुलाविषयी बोलतात की यांचे पूर्वज कसे होते आणि काय ही मुलं आहेत. तिथं काय शब्द जो वापरला जातो तो खेदवाचक दुःखवाचक आहे आणि काय शब्दाचा जो आणखी एक अर्थ आहे तो दुर्बळता दर्शविणारा आहे. आता या ठिकाणी जर काही तुम्ही 100 किलोचं काही ओझं आणून ठेवलं आणि सांगितलं की आमची अशी परंपरा आहे की कीर्तन झाल्यानंतर हे डोक्यावर घेऊन याला एक प्रदक्षिणा करायची असते, लक्षात घ्या. माझ्या मुखातून काय शब्द निघेल पहिला? काय? म्हणजे हे माझ्याच्याने कसं काय शक्य होईल एवढं मोठं ओझं घेऊन जाणं. तसं तुकाराम महाराजांनी इथं काय शब्द हा आपली असमर्थता दाखवण्यासाठी वापरलेला आहे. काय मी पतित कीर्तिवाणू, मी पतित, तुमची कीर्ती कशी काय वर्णन करू, म्हणजे माझ्याकडून वर्णन करणं शक्य नाही, अशक्य आहे. काय मी पतित कीर्तिवाणू, मी कोण आहे म्हटले? पतित आहे. आता खरोखर तुकाराम महाराज पतित होते का? पतित होण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात, लक्षात आलं. सर्टिफिकेट लागतं, काही परीक्षा द्याव्या लागतात, त्यावेळेस त्याला काय म्हणण्यात येतं? पतित म्हणण्यात येतं. उगीच कोणालाही पतित म्हणत नाहीत स्मृतिकारांनी. म्हणून मी असं सांगितलेलं आहे की 3 गोष्टी असतील तरच मनुष्य काय होतो? पतित होतो. विहितस्य अननुष्ठानान निंदितस्य च सेवनात अनिग्रहात चेंद्रियानाम नरः पतनं मृच्छति. मनुष्य पतित होतो त्याच्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. विहितस्य अननुष्ठानात, शास्त्रानं जे करायचं म्हणून सांगितलेलं आहे, विहित म्हणून सांगितलेलं आहे, ते न करणारा तो पतित होतो. शास्त्राने काय सांगितलं? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. लक्षात आलं. अहरह संध्यामुपासित, रोज रोज संध्या केली पाहिजे. आई वडिलांना देव मानणारा तू हो, आचार्यांना देव मान, अतिथीला देव मानणारा तू हो, हे सांगितलेलं आहे. ते न करणारा मनुष्य काय होत असतो? पतित होतो. दुसरी गोष्ट, निंदितस्य सेवनात, शास्त्राने जे करू नको असं सांगितलेलं आहे, प्रत्यवाय सांगितलेला आहे, दोष सांगितलेला आहे, निषेध केलेला आहे, ती गोष्ट करणारा पतित होतो. काय करू नको सांगितलं? सुराम मा पिबेत, दारू पिऊ नको, मांस खाऊ नकोस, साधने तरी हिची दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. हे निषिद्ध गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे करू नको म्हणून सांगितलं ते करणारा तो कोण होतो? पतित होतो. पहिला कोण? जे कर म्हणून सांगितलंय पण करत नाही तो पतित. जे करू नको म्हणून सांगितलं ते आवर्जून करणारा तो कोण होतो? पतित. आणि तिसरा, अनिग्रहात चेंद्रियानाम, इंद्रियांचा निग्रह न करणारा, इंद्रियांना सैराट सोडणारा, मोकाट सोडणारा, तो कोण होतो? पतित होतो. मला सांगा, पतित होण्यासाठी 3 गोष्टी शास्त्राने आवश्यक मानलेल्या असताना तुकाराम महाराजांच्या ठिकाणी यातील एकही गोष्ट संभवत नाही. विहिताचं अननुष्ठान, विहिताचा त्याग त्यांच्या जीवनात आढळतो का? नाही. उलट शास्त्रात जे सांगितलं तेच करतात. वाचा बोलो वेदनी करू संती. आम्ही जे करतो आहोत ते कोणाचं अनुसरण करतो आहोत? वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो. लक्षात आलं. वेदात सांगितलं तेच आम्ही करतो आहोत. बरं, निषिद्धाचं सेवन केल्याने मनुष्य पतित होतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात निषिद्धाचं सेवन दिसतंय का? नाही. बरं, इंद्रियांचा अनिग्रह केल्याने, निग्रह न केल्याने पतित होतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात, त्यांच्या जीवनात तर प्रचंड इंद्रिय निग्रह दिसतो. काय खातो आम्ही? कसया सांगत आम्ही कशाशी काय खातो याचं आम्हाला भान नाही आहे. जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. ज्या विषयासाठी जीव आटोकाट प्रयत्न करतात ते विषय आपण हुन समोर आलेले असताना सुद्धा त्याचा स्वीकार तुकाराम महाराज करत नाहीत. प्रचंड इंद्रिय निग्रह दिसतो. मग पतित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या गोष्टी तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आढळत नसताना स्वतःला काय म्हणून घेतात ते? ही गोष्ट कशी आहे? ही अतिव नम्रता आहे. तयाची विनयो हेची संपत्ती, अतिव नम्रता आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे, मी मोठ्या लोकांकडून ऐकलेलं आहे की संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. संत पुरुषांसमोर वागत असताना, बोलत असताना काय करावं? मर्यादा. किती मर्यादा? बहु मर्यादा. अहो, एखादा तहसीलदार असतो एका तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, कलेक्टर बनतो, त्यांच्या त्या कार्यालयात आपण असं सर धोपट जातो का? लगेचच त्यांच्याशी बोलतो का? जसं घरी बोलतो, मित्रांशी बोलतो तसं बोलतो का? नाही. अत्यंत अदबीनं व्यवहार तिथं करतो. तिथला जो प्रोटोकॉल असतो, ते नियम असतात, त्या नियमावलीचं काय करतो आपण? पालन करतो. भले त्या अधिकाऱ्याचा राग आपल्याला आलेला असला तरी देखील तिथं काय करतो आपण? अनुनय विनय करतो, जी 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 साहेब म्हणत असतो.
अहो मग जो एका तालुक्याचा अधिकारी आहे, केवळ एका तालुक्याचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा, त्याच्याशी बोलताना आपण किती अनुनय विनयानं नम्रतेनं, काही शब्दांचे प्रयोग मोजके, लक्षात आलं का, सौम्य रीतीनं, साच आणि मवाळ अशा शब्दांचा काय करतो, प्रयोग करतो. अहो मग जे संत देवापेक्षा देखील श्रेष्ठ म्हणून सांगितलेले आहे, देवापेक्षा देखील काकणभर महत्व संतांना दिलेलं आहे. का म्हणे आम्ही देवा होणी बळी राहिलो निराळी ठेवणी आशा. देवापेक्षा जे श्रेष्ठ असलेले संत आहेत त्यांच्याजवळ बोलत असताना, त्यांच्याजवळ वागत असताना मर्यादा धारण करावीच लागेल. संतांपाशी बहु असावे मर्यादा म्हणून संतांसमोर बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, कायमी पतित कीर्तिवाणू. ते पतित नाहीत तरी देखील काय म्हणून घेतात, संतांसमोर पतित म्हणतात. आणि कीर्तिवाणू हे संतजन हो, तुमची कीर्ती माझ्यासारख्या पतिताने काय वर्णन करावे. आता गोष्ट अशी आहे, संतांना जी कीर्ती प्राप्त झालेली आहे ती कशाची कीर्ती आहे, तर संतांना जी कीर्ती प्राप्त झाली ती त्यांच्या वैराग्याची कीर्ती आहे, त्यांच्या त्यागाची आहे, त्यांच्या तपस्येची आहे, त्यांच्या गुरुभक्तीची आहे, त्यांच्या नामनिष्ठेची आहे, सद्धर्मपरायणतेची आहे, त्यांच्या कृपाळूपणाची कीर्ती आहे. आणि ती कीर्ती त्यांनी केलेली नाही, ती झालेली आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. आता लोकांना कीर्ती करावी लागते, लक्षात आलं का, प्रसिद्धी करावी लागते, संतांची आपोआप झालेली आहे. आजचा काळ फार वेगळा आहे, हे प्रसिद्धीचं युग आहे, जाहिरातीचं युग म्हणतात की नाही लोक. कसं काय जाहिरातीचं युग आहे कुणास ठाऊक. त्या धृतराष्ट्राचा एक कपट नीतीचा आचार्य होता, कणिक नावाचा. त्याचं नाव काय होतं, कणिक, आचार्य कणिक. आणि तो शिक्षक होता कोणाचा, धृतराष्ट्राचा. काय शिकला धृतराष्ट्र त्याच्याकडे, कूटनीती, कपटानं कसं वागावं. लक्षात आलं, जे शिकायचं ते तर शिकलाच, पण जे नको ते पण शिकला होता, भरपूर शिकलेला होता तसं, लक्षात आलं. आणि अशी शिकलेली माणसंच अंध असतात बहुतेक, लक्षात आलं. त्या कूटनीतीच्या त्या आचार्याचं एक वचन आहे, बहुतेकांच्या पाठ असेल सुभाषित म्हणून तो श्लोक, घटम भिंद्यात पटम छिंद्यात करो तुरा असं भरू होनम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. तो कूटनीतीचा आचार्य कणिक आपल्याला सांगतो, माणसानं काहीही करावं पण प्रसिद्ध व्हावं. लक्षात आलं, काहीही करावं. काय करावं ते म्हटले, घरात धड असलेले भांडे रस्त्यावर आणून काय करावे, आपटून फोडावेत म्हटले मोठ्याने. मग काय होईल, आदळआपट झालेली पाहून लोक येतील आणि तुम्ही काय व्हाल, अनायासे प्रसिद्ध व्हाल. अजून काय करावं, पटम झिंद्यात अंगावर असलेले धड कापड काय करावेत, फाडावेत. हे बहुतेक दिसतं बरं का. आपते मुलं मुली रस्त्याने येताना दिसतात, आपल्याला वाटतं फार गरिबाचे मुलं आले, कारण फाटके कपडे घातलेले असतात ते, त्या जीन्सच्या पॅन्ट फाटलेल्या, लक्षात आलं का. पण गोष्ट अशी आहे, त्या फाटलेल्या असतात म्हणजे जुन्या असतात असं नाही, त्या नव्या असतात. आणि धड पॅन्टीपेक्षा त्या फाटलेल्या कपड्यांची किंमत अधिक असते असं विचारल्यावर लक्षात येत आहे आपल्याला. मग हा अट्टाहास कशासाठी, प्रसिद्धीसाठी. करो तुरा असं भरू होनम. आणि जमलं तर माणसाने गाढवावर बसून गावभर फिरावं, पण हे न केन प्रकारेनं प्रसिद्ध पुरुषो भवेत. पण काही करावं काय, पण काय मिळवावी, प्रसिद्धी मिळवावी, असा हा काळ आहे. संत मात्र त्यांच्या ठाई असलेलं अगाध ज्ञान, त्याग, वैराग्य, तपस्या ही प्रकट होऊ देत नाहीत. लक्षात आलं, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपन मिरवी आवड वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भिणे. लक्षात आलं, स्वतःकडे प्रचंड ज्ञान असूनही वेड्यासारखा तो राहतो. आपली कीर्ती या जगात झाल्यानंतर उगीच थोरपणा आपल्या अंगी येईल. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, नोहे दास खरा परी झाला शेष डांगोरा. खरे तर तेच दास आहेत, पण ते म्हणतात, हे देवा मी तुझा काही खरा दास नाही तरी देखील जगामध्ये तुझा दास, तुझा सेवक, भक्त म्हणून माझी काय झालेली आहे, उगीच ख्याती झालेली आहे. आणि ती ख्याती झाल्यामुळं, प्रसिद्धी मिळाल्यामुळं, कीर्ती माझी जगात झाल्यामुळं हे लोक माझ्याकडे येतील आणि मला काय करतील, अडथळा निर्माण करतील. तुझ्यामध्ये माझ्यामध्ये पुन्हा काय होईल, अंतर निर्माण होईल. म्हणून संत आपली कीर्ती होऊ देत नाहीत, पण त्यांची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्यांचे नारायण नारायण,
मुख त्यांचे नारायण मुख त्यांचे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे त्या संत पुरुषाचं कीर्तिमुख त्यांचे नारायण हा भगवंतच त्यांचं कीर्तिमुख होतो. त्यांची प्रसिद्धी या जगामध्ये कोण पसरवतो? हा भगवंतच आपण होऊन पसरवत असतो. आणि ही संतांची झालेली जी कीर्ती आहे त्या कीर्तीविषयी तुकाराम महाराज म्हणतात, कायमी पतित कीर्तिवाणू. आता गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराज म्हणतात की हे संतजन हो, कीर्ती खरी तुमचीच आहे, बरं ती वर्णनीय आहे. अनेकांनी तिचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. मला देखील ती कीर्ती वर्णन करावी वाटते. कोणी वर्णन केलेलं आहे? साही 18 जणी चहुवेदी वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साही 18 जणी चहुवेदी या संतांची कीर्ती 4ही वेदाने, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी काय केलेले आहे? वर्णन केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला देखील तुमची कीर्ती वर्णन करावी वाटते, कारण ती कीर्ती वर्णनीय आहे. खरं तर वर्णन देवाचं करावं किंवा कोणाचं करावं? संतांचं करावं. माणसाची कीर्ती सांगू नये. विठाला निंदा आणि स्तुती करावी देवा, निंदा स्तुती करावी देवा, निंदा आणि स्तुती करावी देवा, निंदा स्तुती करावी देवा. हे मनुष्याची करुण कीर्ती मानवाचे वरून कीर्ती मानवाचे वरून. माणसाची काय कीर्ती वर्णन? आपल्याला कीर्ती वर्णन करायची असेल तर संतांची करावी किंवा देवाची करावी. देवाविषयी बोलावं किंवा संतांविषयी बोलावं. आता कीर्ती शब्द आलेला आहे आणि कीर्तन हे एका धातूपासून तयार झालेले शब्द आहेत. कीर्तसन शब्दने असा तो धातू आहे, त्याच्यापासूनच कीर्तन शब्दही तयार झाला, कीर्ती शब्द त्याच्यापासूनच तयार झाला. कीर्तनात काय बोलावं? कीर्तनात कीर्ती वर्णन करावी. कुणाची? देवाची किंवा संतांची. करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. मागलो हे काही बाधा, मागलो हे काही बाधा, मागलो हे काही बाधा, मागलो हे काही करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. पुढचं चरण आता आपल्याला महत्वाचं आहे. मग नोहे काही, ज्या अर्थी बाधा होते त्या अर्थी तसं कीर्तन होत नाही आपल्याकडून. विठ्ठला विठ्ठल असो, आपल्याला तेवढा अवकाशही नाही, आपला अधिकारही तेवढा नाही आहे. कीर्तनाचे उद्देश बदलत चाललेले आहेत. कीर्तन ही जी महान असलेली परंपरा संत पुरुषांनी मोठ्या निष्ठेनं आणि मोठ्या कष्टानं जतन केलेली आहे आणि आपल्या हाती ते उद्धाराचं साधन म्हणून आणून दिलेले आहे. पण आता आपल्याच मूर्खपणामुळं ती कलंकित होण्याची काय आलेली आहे? वेळ येऊन ठेपलेली आहे. कीर्तनातून संत वाङ्मयाचा लोकांना कळेल त्या भाषेमध्ये अर्थाचा काय करायचा आहे? प्रसार करायचा आहे. असं कीर्तन करायचंय की त्या अभंगाचा अर्थ वाचून, अर्थ ऐकून त्या श्रोत्याला तो अभंग माझ्या जीवनाशी संबंधित आहे असं वाटावं. लक्षात आलं? आणि त्याने त्या संत वाङ्मयाकडे वळावं. लक्षात आलं? आणि पूर्वीचे लोक अनुभव आपला सांगतात. मोठे मोठे जे लोक या प्रांतात
आहेत, मोठे अभ्यासक आहेत, मोठे ज्ञानी लोक आहेत, त्यांची सुरुवात अशीच कुठेतरी एखाद्या महात्म्याच्या कीर्तनाच्या श्रवणाने झालेली असते आणि ते श्रवण करत असताना त्यांची वृत्ती अशी झालेली असते की हा अभंग माझ्या जीवनाशी अगदी संबंधित आहे आणि त्यानंतर मग त्यांना जिज्ञासा निर्माण झाली आणि ते या वाटेनं पुढे पुढे गेले. असं अनेक लोकांकडून, मोठ्या मोठ्या लोकांकडून आपण ऐकलेलं आहे. गुरुवर्य राऊत बाबांनी देखील त्यांचा अनुभव सांगताना किंवा अनेक महापुरुषांनी सांगताना असंच सांगितलं. त्यांनी त्यांच्या बालपणी कुठेतरी एखाद्या महान पुरुषांचं काय केलं, कीर्तन ऐकलं. एखाद दुसऱ्या कीर्तनानं सुद्धा एखाद्या सामान्य जीवाला संत होण्याचा रस्ता, मार्ग प्रशस्त करावा, असं ते कीर्तन असलं पाहिजे. लक्षात आलं का? मी पुन्हा त्याचा उच्चारण करेल, वेळ झालेली आहे, मला कल्पना आहे, एखादं चरण आपलं झालंय त्याचीही मला कल्पना आहे, पण कीर्तनाचा उद्देश सफल होणं हे महत्वाचं आहे. मी पुन्हा त्याचा उच्चार करतो त्या वाक्याचा की कीर्तनकाराच्या मुखातून त्या अभंगाचा अर्थ श्रोत्यांनी ऐकल्यानंतर ज्या अभंगाचा अर्थ या कीर्तनकाराने सांगितलेला आहे तो अभंग माझ्या जीवनाशी संबंधित आहे, माझंच जीवन जणू काही तो मला समजावून सांगतो आहे, असं वाटून त्या श्रोत्याने काय करावं, संत वाङ्मयाच्या अभ्यासाकडे वळावं. पण हे कधी शक्य होईल? त्या कीर्तनकाराने कीर्तनाची मर्यादा पाळून आणि केवळ देवाला समोर ठेवून कीर्तन केलं तर. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, हे संतजन हो, तुम्हाला जी कीर्ती प्राप्त झालेली केवळ या लोकामध्येच, या भूमंडळामध्येच तुमची कीर्ती नाही आहे, उभय लोकी तुमची जी कीर्ती आहे ती याही लोकामध्ये आहे. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. त्या याचं उत्तरार्ध आहे ना, योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती, सोहळा मान. त्यांना याच लोकात नव्हे तर लोकांतरामध्ये सुद्धा त्यांना कीर्ती प्राप्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशी तुमची जी आगाध कीर्ती आहे ती वर्णनीय आहे, पुण्यकारक आहे, श्रेयस्कर आहे, लाभदायक आहे, अनेकांनी केलेली आहे, मलाही करावी वाटते, पण काय करावं, माझ्यासारख्या पतिताकडून तुमची कीर्ती वर्णन होणं शक्य नाही. कायमी पतित कीर्तिवाणू. कारण संतांना ही जी कीर्ती त्यांच्या ठाई असलेल्या अनंत गुणांनी जी प्राप्त झाली त्याला कारण आहे. कारण संत हेच मुळी या भूमंडळावरती जे आले ते दीन जनांचा, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आले. दुसऱ्या चरणात अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. कारण रकुमाई धोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई, धोबार कुमार, धोबार कुमार, धोबार कुमार, धोबार कुमाई, धोबार कुमार, धोबार कुमार.
तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. आपली जी निर्धारित वेळ आहे ती संपलेली आहे. एका चरणाचा तोडका मोडका अर्थ पाहण्याचा आपण काहीसा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. संपूर्णच अभंग एकाच कीर्तनात त्याचं चिंतन व्हावं असाही काही नियम आहे असं नाही. लक्षात आलं. फक्त श्रोत्यांचं मन त्या अभंगाकडे आकर्षित व्हावं आणि त्याने त्या अभंगादिकांना शरण जावं एवढीच काय आहे अपेक्षा आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीव. उद्धार करतात म्हणजे काय, त्या जीवाला त्याचं जीवन सुखमय बनवतात आणि त्याला सुखी करण्याकरिता काही साधनांचा ते अवलंब करतात. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दोन रीतीनं अन्वय या चरणाचा होऊ शकतो. अनेक कीर्तनांचा तो काय आहे एकच चरण विषय आहे. वाढविले किंवा वाढावाया हे पद बाजूला काढायचं. काय काय वाढवलं त्यांनी, सुख. काय वाढवलं, भक्ती. काय वाढवलं, भाव. आणखी काय, धर्म. आणखी काय, कुळाचार आणि विठ्ठलाचं नाम. किंवा वाढावया सुख, सुख वाढावया. जीवाच्या जीवनामध्ये सुखाची वृद्धी व्हावी म्हणून कोणत्या साधनांचा अवलंब केला तर सुख वाढावया भक्ती. कारण भक्तीचा आणि सुखाचा संबंध आहे. आपण जी सुख साधनं मानतो त्या साधनाधिकांचा आणि सुखाचा कोणताच संबंध नाही. कसा संबंध आहे ते आता आपलं घरी जाऊन ठळक बातम्या विस्तारित बातम्या ते सांगितलं तसं पाहायचं. वाढावया सुख भक्ती, वाढावया सुख भाव, वाढावया सुख धर्म. धर्माचा आणि सुखाचा काय आहे जवळचा संबंध आहे. मोठा विषय. एक एक मुद्दा एका प्रवचनाधिकांचा काय आहे तो विषय आहे. वाढावया सुख कुळाचार. कुळाचार पालन केलं तरच सुख होईल. आणि वाढावया सुख विठ्ठलाचं नाम. आणि देवाच्या नावाचा आणि सुखाचा काय आहे जवळचा संबंध आहे. वाढविले सुख किंवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अशा या संत पुरुषांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांना आणखी एका गुणांचं दर्शन घडलं की जे गुण कुणामध्ये आहेत, चंदनामध्ये आहेत. शेवटच्या चरणात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जना जड जीवा,
अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा राया कारण अवतार तुम्हा माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाच्या अंगी असलेले काही जे गुण आहेत हे संतजन हो तुमच्या ठाई ते आम्हाला दिसतात, तसे तुम्ही आम्हाला वाटतात. चंदनाच्या ठाई प्रामुख्याने 4 गुणांचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. चंदन हे दुसऱ्यासाठी झिजतं, चंदन हे दुसऱ्याला सुगंध प्रदान करतं, चंदन हे शीतलता प्रदान करतं आणि चंदन त्याच्या सानिध्यात येणाऱ्या वृक्षाला साम्यता प्रदान करतं, आपली स्वरूपता काय करतं प्रदान करतं. त्याचप्रमाणे संत जीवन देखील या चंदनाप्रमाणे आहे, ते दुसऱ्यासाठी झिजतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ते सुगंध प्रदान करतात, त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या जीवाचा देखील कीर्ती सुगंध या जगामध्ये पसरतो. दीक्षुतनोती कीर्तिम असं त्या मला वाटतं भर्तृहरीनं म्हटलेलं आहे. दश दिशेला त्याची देखील कीर्ती होते. कोणाची? जो सत्संगती करतो त्याची, म्हणून कीर्ती सुगंध त्याला प्राप्त होतो. शीतलता म्हणजे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. ज्याप्रमाणे ते चंदन शीतलता प्रदान करतं ना, तापलिया तेला 52 चंदन क्षण एक बूंद शीतळ करी, त्याप्रमाणे त्रिविधही ताप त्या जीवाचे ते संत पुरुष काय करतात? निववितो कुडी संत संग काढी त्रिगुण तो काढी संत संग. या त्रिगुणाच्या तापापासून, या त्रिविध तापापासून सत्संग आपल्याला दूर करतो आणि स्वरूपता प्रदान ज्याप्रमाणे संत करतात. आपणा सारी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, कृपा कटाक्षणे हाळिले आपली पदी वैसविले, बापरखमादेवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. संतजन त्याप्रमाणे जसं तो चंदन त्याच्या सानिध्यात येणाऱ्या वृक्षांना, सभोवतालच्या वृक्षांना चंदनच करतो, त्याप्रमाणे संत सानिध्यात येणारं जीवन देखील काय होतं? संत रूप होऊन जातं, ईश्वर स्वरूप होऊन जातो. अशा रीतीनं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन. जडजीव या ठिकाणी ही सेवा मोठ्या भाग्यानं माझ्या वाट्याला आली. आमचे गुरुबंधू असलेले नारायण महाराज ते म्हणाले की तुम्ही आम्हाला कीर्तनाला हो म्हटलं, हे आमचं भाग्य. मी म्हटलो नाही, उलट माझं भाग्य की मला या माऊलींच्या समोर या ज्ञान मंदिरामध्ये जगाला ज्ञान देणारा ग्रंथ ज्या ठिकाणी निर्माण केल्या गेला, जिथं त्या रचना झाली, त्या स्थानी त्याच शब्दांना आधार करून काहीसं जसं ते बालक आपल्या आई पुढे बोबडं बोलतं त्याप्रमाणे बोलण्याचा हा काय आला सुयोग मला प्राप्त झाला. या ठिकाणी अनेक महाराज मंडळी आहेत. आमचे मुळे महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, पवार महाराज आहेत, ते आणखी एक महाराज आहेत, काका महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, अमोल महाराज आहेत, पूजनीय माऊली आहेत, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या समोर ज्ञानोबारांच्या समोर या ठिकाणी या अक्षराचं काही चिंतन करण्याचा तोडका मोडका मी प्रयत्न केलेला आहे. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरोर्मे नाही, यदत्र सौष्ठवम किंचित तन्मे गुरोर नाही. या ठिकाणी जे सौष्ठवपूर्ण, उचित, प्रासंगिक, योग्य सौष्ठवपूर्ण बोलल्या गेलं असेल ते सर्व श्रीगुरूंचं आहे. जे असौष्ठव आहे, अप्रासंगिक आहे, अनुचित आहे, अयोग्य आहे, चुकीचं आहे, ते सगळे काय आहेत? माझ्या बुद्धीचे दोष आहेत. योग्य असेल त्याचा स्वीकार करा, जे दोषयुक्त असेल त्याचा त्याग करा. झालेली सेवा चरणी, संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण पूर्ण करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलेले कुरे वेडी वाकुरी उत्तरे महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुरा. महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
पुंडलिक वरदारी